नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे, कारण अद्वैतचं आजपर्यंत पाहिलेलं असं रूप आपल्याला वेगळं वाटत होतं. पण आजपर्यंत आपण जे रूप अद्वैतचं पाहिलं नाही, जो स्वभाव त्याचा आपण पाहिला नाही, तो आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अद्वैत आणि कला हे दोघंजण कशा पद्धतीने एन्जॉय करत आहेत, अद्वैतची कॉलेज लाईफ कशी होती, त्याचं रुटीन कसं होतं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अद्वैतचा साधेपणा पाहून कला तर अद्वैतच्या प्रेमात पुन्हा पडणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे नैना ही तावातावाने कलाच्या रूममध्ये आलेली असते आणि मग नैना कलाला विचारते, तुझी हिंमत कशी झाली? आता तर तू एवढा कहर केलेला आहेस की तू माझ्या मागे डॉक्टर सौरभ यांच्या क्लिनिकमध्ये पण आली होती. तेव्हा कला म्हणते, नैनाताई, तुझा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, गैरसमज होतोय. कारण मी तुला ना काय सांगते ते ऐकून घे. तुझ्या काळजीसाठीच आली होती, कारण तू आम्हाला कोणत्याच गोष्टी सांगत नाही आहे. नक्की तुझ्या बाबतीत काय चाललं आहे हे आम्हाला कळतच नाही आहे, म्हणून मी आली होती. बाकी काहीच इश्यू नाही आहे. मला असं दुसरं कोणतंच हे नव्हतं की तुला त्यामध्ये कमी लेखायचं आहे वगैरे, असं नैनाला कला सांगत असते. त्याचबरोबर नैनाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी तू माझ्या मागं यायची काहीही गरज नव्हती, कारण तू तिथे आलेली आहेस आणि तू माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसू नको, असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते, हे बघ नैनाताई, आम्ही तुला काही विचारलं तरी तू आम्हाला काही सांगत नसतेस, कारण तुला असं वाटत असतं की तुझं जे काही चाललेलं आहे तेच खरं आहे. अशा पद्धतीनं तू वागत असतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू चुकीचा विचार करत आहेस, कारण मी काय तुला त्रास द्यायला तिथं आली नव्हती, असं कला सांगत असते. त्यावेळेस नैना म्हणत असते की बाद झालं तुझं. पण कलाचं लक्ष नैनाच्या पोटाकडे जातं आणि ती नैनाला प्रश्न विचारू लागते. ती म्हणू लागते, ताई, मला ना तुझं पोट जरा खाली घसरल्यासारखं वाटतंय गं. आणि मला रजनी मॅडम पण म्हणत होत्या की नैनाचं पोट खाली घसरल्यासारखं वाटतंय. तेव्हा नैना म्हणते की आता माझे दिवस सरत आलेत ना, त्याच्यामुळं असेल. तू काही विचार करू नकोस आणि घरातल्यांच्या मनातही माझ्याबद्दल भलतं सलतं भरवू नको, असं म्हणत नैना रागानेच तिथून निघून जाते. इकडे अद्वैत आलेला असतो. तेव्हा कला तिच्याच टेन्शनमध्ये असते आणि अद्वैत तिला चिडवत असतो, तिच्याशी बोलत असतो, तिला म्हणत असतो की खरे काय चाललं आहे नक्की तुझं, म्हणजे तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे का, असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तू ना माझ्या स्पेसमध्ये बसलेली आहे, तिथून तुला उठावं लागेल आणि तुला तिकडे जाऊन बसावं लागेल. तेव्हा कला म्हणत असते की नाही उठणार, मी काम करते ना. तेव्हा अद्वैतचं एकच म्हणणं असतं की मी तुला सांगितलं आहे, तुला विचारलं नाही आहे, त्यामुळं तुला उठावं तर लागणारच आहे, असं म्हणत अद्वैत तिला तिथून उठवत असतो आणि तिला सांगत असतो की तू तिकडे जाऊन बस. पण कला ऐकत नाही. मग अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत रागानेच तिथे उभा राहतो आणि तिला म्हणतो की बस. मग कला ज्या कपड्यांच्या घड्या करत असते ते कपडे उचलून अद्वैत फेकून देत असतो आणि तिला म्हणत असतो की जा आता, आणि तिला तिथं जाऊन बसायला सांगत आहे. तेव्हा कला पाहतच राहते. कलाला प्रश्न पडलेला असतो आणि अद्वैतचा तिला रागही खूप आलेला असतो. ती अद्वैतला म्हणत असते की बाद झालं, कारण काहीही झालं तरीही तू चांदेकर तुझ्याच ह्याच्यावर असतो प्रत्येक वेळेस, तुला कोणाचंच काहीच वाटत नाही, असं कला त्याला म्हणत असते. मग अद्वैतच्याच कपड्यांच्या घड्या कला करत असते, तरीही तो कलाला बसू देत नाही आणि तिला सांगतो की तुझं काय झालं की काम झालं की लाईट बंद कर, आणि स्वतः मात्र झोपायला जातो. कारण त्याचं असं म्हणणं असतं की बस, आता मी यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही, असं अद्वैत तिला म्हणत असतो. आणि कला मात्र कपड्यांच्या घड्या करत असते. अद्वैत मात्र तिला डिवचत असतो, तिला प्रत्येक वेळेस वाटेल ते बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की बाद झालं. अद्वैत आता शांत झोपी गेलेला असतो. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला काम करत असते, कारण काही झालं तरी तिला ती कामं उरकून झोपायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत हा उठून बसलेला असतो आणि तयार होऊन कलाला तो पडदा जो आहे तिच्या तोंडावरती सरकवत असतो. म्हणजे कलाने जो साडीचा पडदा दोघांच्या मध्ये टाकला तो. कला मात्र अद्वैतला म्हणत असते, चांदेकर झोपू दे ना अजून, काय रे सकाळ सकाळ, असं म्हणत असते आणि तिची झोप पूर्ण झालेली नसते. तेव्हा अद्वैत उठून तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो, उठ आता, बस झालं, असं म्हणत अद्वैत तिला उठायला सांगत असतो. कला उठून बसते आणि कला म्हणते, चांदेकर काय रे, कुठं तू तयार होऊन बसलेस? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही. आणि मग अद्वैत कलाला म्हणतो की चल उठावर, तू काल बोललेलीस ना तुला काय हवं आहे माझ्याकडून, चल आपल्याला निघायचं आहे. कला म्हणते, काय खरंच? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो चल लवकर तयार हो, असं अद्वैत तिला म्हणू लागतो. आणि मग कला तयार होण्यासाठी जाते आणि कला म्हणते 5च मिनिटात आले मी, आणि अद्वैत तिची वाट बघत असतो. तेवढ्यात तर कला आता आलेली असते आणि कला आलेली पाहून अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो, काय एवढ्या फास्ट?
रोज तर एवढ्या फास्ट नाही तयार होत तू, असं तिचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहतच असतो. कलाला तो म्हणत असतो की तुला जे पाहिजे ना ते मी देत आहे ना, मग बस. तुला जायचं आहे ना फिरायला माझ्यासोबत, मी कसा होतो कॉलेजला असताना ते पाहायचं आहे ना, मग काळजी करायची काहीही गरज नाही, असं तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर त्याने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं त्याने सगळ्या गोष्टी करत असतो. तर इकडे अद्वैत तिला म्हणालेला आहे, तिला दिलेला शब्द आहे, तिला दिलेलं प्रॉमिस आहे, ते अद्वैतला पाळायचं आहे. आणि म्हणूनच अद्वैत तिला घेऊन निघालेला असतो. त्याचबरोबर कला मात्र भरभर तयार होण्यासाठी निघून जाते. अद्वैतची लाईफ कशी होती, अद्वैत कॉलेजला असताना कसा होता, या गोष्टी जाणून घेण्यामध्ये कलालाही जास्तच इंटरेस्ट असतो. म्हणून तर कलाने ती गोष्ट अद्वैतला मागितलेली असते, पण त्या गोष्टीचा फायदा मात्र खूप छान होणार असतो. कारण कलाच्या समोर अद्वैतचं कधीही न पाहिलेलं रूप म्हणजे अद्वैत कसा होता, अद्वैतचा चांगुलपणा, अद्वैतचा साधेपणा या गोष्टी येणार असतात. कला आवरून तयार होते, आरशाच्या समोर येऊन उभी असते, तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की काय आहे हे, म्हणजे आज तू इथं आलेली आहेस, पण मला ना खरंच कळतच नाही आहे, म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं एवढ्या लवकर तयार झाली आहेस. तेव्हा कला म्हणते हो हो चल 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 लवकर चल, उशीर होत आहे ना, आपल्याला जायचं आहे ना, असं कला अद्वैतला म्हणते. दोघंही बाहेर येतात. कला मात्र आता बाईककडे जात असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की बाईककडे आहे. कलाला म्हणतो की कारकडे कुठे चाललीस, आपल्याला बाईककडे जायचं आहे, असं अद्वैत तिला सांगू लागतो. आणि तिला म्हणतो की चल. कला पाहतच राहते. कलाला धक्का बसतो, कारण अद्वैत बाईक घेऊन येतोय आणि कलाला तो बाईकवरती घेऊन जाणार आहे. ही गोष्ट कलाला खूपच भारी वाटत असते, कारण शक्यतो अद्वैत कारनेच फिरत असतो हे कलाला वाटत होतं. पण आज अद्वैतचं नवीन रूप कलाला पाहायला मिळत असतं. मग अद्वैत आणि कला दोघंही बाईकवर बसतात. कलाला धक्का बसलेला असतो, पण कलाला खूप छान वाटत असतं. जे काय आहे ते सगळं खूपच छान आहे असं कलाचं म्हणणं असतं. आणि दोघंही आता बाईकवरून निघालेले असतात. इकडे कला केस बांधत असते, तिचा पदर उडत असतो, तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की तो जो पदर आहे ना तो नीट हे कर. काय माहिती आहे का, एकतर आपण दोघं पडेल किंवा दुसरी लोकं पडतील त्यांच्या गाडीत अडकल्यामुळं. कला म्हणत असते अरे चांदेकर थांब ना जरा, करते ना मी, मला तू नको नक्कल शिकवूस. कलाचं आणि अद्वैतचं पुन्हा तिथं भांडण सुरू होतं, कारण त्यांना भांडणाला काही कारणच लागत नाही. घरातनं बाहेर पडले तरीही ते भांडतच असतात. त्यांना असं वाटत असतं की जे काय होत आहे ना ते फक्त भांडणच होत असतात. त्यावेळेस कलाला अद्वैत एका ठिकाणी घेऊन येतो. कला म्हणते अरे चांदेकर इथं कुठे घेऊन आलेस तू मला, टपरीवरती. तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी तुला कुठं सांगितलेलं की मी तुला 5 स्टारला घेऊन येणार आहे, आणि मग टपरीवरती चहा प्यायचा आणि आताच तू ही कॉफीची नाटकं वगैरे करतोयस का. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, मी त्यावेळेस ही कॉफीच प्यायचो आणि मी आता ही कॉफीच पितोय, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. आणि मग अद्वैत कलाला म्हणतो की चल तुला ना बेस्ट कॉफी काय असते ती दाखवते. तिथं भाऊंच्या टपरीवर गेल्यावर भाऊ म्हणतात चांदेकर तू किती दिवसांनी. तेव्हा अद्वैत म्हणतो काय भाऊ. आणि मग ते म्हणतात की बसा चला चांदेकर स्पेशल कॉफी बनवतो. आणि मग ह्या कोण कारभारीन का असं विचारल्यानंतर कला हो म्हणते आणि गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत नंतर तिला म्हणू लागतो मंगळसूत्र दाखवायची काय गरज आहे, त्यांना कळलं आहे ना तू कारभारीण आहेस ते, मग कशाला मंगळसूत्र दाखवलं, असं कलाला तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही तिथे बसलेले असतात. मग कलाला तो म्हणतो की इथली कॉफी आहे ना स्पेशल, मी इथली कॉफी पिण्यासाठीच असायचो इथे, कारण मला ना इथली कॉफी खूप आवडायची, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर ते विचारतात की तुम्हाला काय कॉफी का काय चहा. तेव्हा कला म्हणते मला चहा द्या. पण अद्वैत म्हणतो नाही नाही कॉफी पी, बेस्ट असते इथली कॉफी, असं म्हणत अद्वैतने तिला कॉफी प्यायला सांगितलेली असते. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैतला ते काका कॉफी आणून देतात आणि मग दोघंही कॉफी घेऊ लागतात. कॉफीचा पहिला सिप घेतल्या कला सांगत असते की खरंच खूपच बेस्ट कॉफी आहे. आणि मग अद्वैतचं असं म्हणणं असतं की मी इथली कॉफी प्यायचो आणि तू तशी बरी कॉफी बनवतेस, पण तुलाही कळलं पाहिजे ना बेस्ट कॉफी कशी असते ती, म्हणून तुला इथं आणलेलं आहे. कला मात्र पाहतच असते. तिला धक्का बसत असतो की हे चांदेकरचं कसलं रूप आहे नक्की, कारण मी ज्या चांदेकरला पाहिलेला आहे तो टपरीवरती काही न खाणारा, बाहेरचं पाणीही न पिणारा, फक्त पॅक वॉटर पिणारा हा चांदेकर आहे. आणि मग हा चांदेकर कसला आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही तिथं कॉफी पित असतात, एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्यांना कॉफी पीत तिथे खूप छान वाटत आहे. अद्वैत त्याच्या आठवणी तिला सांगत आहे. अद्वैतचं म्हणणं असतं की हे बघ खरे कसं आहे ना, मला जे वाटत आहे ते मी करत आहे. आणि मग तो नंतर भाऊंना तिथे 500 रुपये देतो. भाऊ म्हणतात अहो 40 रुपये झाले कॉफीचे,
तेव्हा अद्वैत म्हणतो की हे जे 40 रुपये आहेत ते कॉफीचे आणि वरचे राहिलेले जे पैसे आहेत ते तुम्ही मला दिलेलं प्रेम, माया, आपुलकी, तेवढ्याच आपुलकीने तुम्ही आजही माझ्यासाठी कॉफी बनवली त्याचे आहेत ते, आणि त्याची किंमत पैशात कधीच होऊ शकत नाही असंही तो अद्वैत त्यांना सांगत असतो. तेव्हा अद्वैत त्यांना नमस्कार करतो. तेव्हा भाऊ त्याला सांगतात की नाही, आता ना जोडीने नमस्कार करायचा, काहीही झालं तरीही आता ना आता जोडीने करायचं आहे, कारण नवीन सुरुवात झालेली आहे, सहचारिणी कारभारींसोबत आहे, तर नवीन आयुष्याची सुरुवात ही छान अशीच केली पाहिजे असं ते अद्वैतला सांगत असतात. मग अद्वैत आणि कला दोघंही जोडीने नमस्कार करतात आणि मग अद्वैतला म्हणत असतात की येत जा इथे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो. तेव्हा ते म्हणतात आता वय झालं ना माझं. तेव्हा ते अद्वैत त्यांना म्हणतो की कसं शक्य आहे तुमचं वय होणं, कारण तुम्ही चिरतरुण आहात, काही होणार नाही तुम्हाला, असं अद्वैत त्यांना बोलत असतो. म्हणजे जसं अगदी कॉलेजमध्ये असताना बोलायचा त्याच पद्धतीनं अद्वैत त्यांना आत्ताही बोलत असतो आणि त्यांना त्यांचं मन जिंकत असतो, त्यांचा रिस्पेक्ट करत असतो, त्यांचा आदर करत असतो. हे अद्वैतचं जे स्वभाव आहे ते कलाच्या समोर येतो. तेव्हा ते म्हणतात हो बाबा, तुझी मुलंही माझ्याकडे येऊन कॉफी पितील, इतके दिवस मी असणार आहे, नको काळजी करू, असं अद्वैत त्यांना म्हणत असतो. तर इकडे कला आणि अद्वैत हे आता निघालेले असतात. कला म्हणते की चांदेकर हे काय होतं रे, म्हणजे मी पहिल्यांदाच तुला असं पाहते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं त्याच्यामध्ये, म्हणजे मी पण माणूसच आहे ना, हे सगळं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कलाचं म्हणणं असतं तसं नाही रे चांदेकर, म्हणजे मला कळतच नाही आहे तू एवढा एवढा साधा. तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी असंच होतो, कारण अगदी लिमिटेड पॉकेट मनी मला आभा द्यायचे आणि त्याच्यामध्ये मला हे करायचं असायचं, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्याकडून व्हायच्या आणि मला कधी असं कमीपणा वाटला नाही त्या गोष्टींचा. इकडे नैना मात्र खूप विचारत असते. नैनाला असं वाटत असतं की काही झालं तरी मला पैसे मिळाले पाहिजेत, मला पैसे मिळाले पाहिजेत, त्या पैशांसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण मला एक कळतच नाही आहे की आत्ता घरामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुणीच करत नाही आणि त्याचबरोबर आत्ता मला पैसे कुठून मिळणार. त्या सौरभला मी काही पैसे दिले तर सगळं व्यवस्थित होईल ना पुढचं, म्हणजे माझ्या लक्षातच येत नाही आहे की मी काय करू, असं नैनाचं बोलणं चाललेलं असतं आणि नैना त्याच गोष्टींचा विचार करत असते. नैनाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता आबा एकटे आहेत जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात, म्हणजे मला आबांच्या रूममध्ये गेलं पाहिजे असं तिचं म्हणणं सुरू आहे. इकडे कला आणि अद्वैत एका ठिकाणी येतात. कला म्हणते आता इथं कुठं आणलं याने, इथं काय नवीन आहे, आणि मग अद्वैत एका टपरीच्या समोर जातो. ती असते मिसळची टपरी, पण ती टपरी बंद असते. तेव्हा अद्वैत तिथे गेल्यानंतर विचारू लागतो की मला एक कळत नाही आहे की ही बंद आहे, आज बंद आहे का याच्या आधीपासून बंद आहे. शेजारच्या दुकानदाराला विचारल्यावर त्याला काही माहिती नसतं. मग तिथे एक टोपी विकणारा स्टॉल असतो, म्हणजे त्यांच्याकडे अद्वैत जातो आणि त्यांना विचारू लागतो. तेव्हा ते म्हणतात नाही बरेच दिवस झालं बंद आहे, ते आता मुंबईला शिफ्ट झालेले आहे त्यांच्या मुलाकडे. कला म्हणते चांदेकर इथे कुठे मिसळ, तुला मिसळ आवडते, याच्या आधी तर कधी बोलला नाही मला, ती पण टपरीवरची मिसळ. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ना कोल्हापुरात टपरीवरचीच मिसळ फेमस आहे आणि तीच मिसळ चांगली असते, तुला माहिती आहे ना, मग काय तुम्हाला विचारतेस, म्हणजे मी वेगळं काय केलेलं आहे, जे सगळे करतात तेच मी पण केलेलं आहे आणि तुला का नवल वाटतं एवढं. तेव्हा कला म्हणते पण, तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी तर मिसळ खायला यायचो. कलाला तो असं रागातच बोलत असतो. तेव्हा कलाला राग येतो. कला म्हणते अरे तुला दुसऱ्या कुठल्या टपरीवरची मिसळ खायला काय जायची गरज आहे, चल खऱ्यांची मिसळ फेमस आहे आपण तिथे जाऊया. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हां चालेल. तेव्हा कला म्हणत असते चल माझ्या तिथं वशिला आहे आपण जाऊया. पण अद्वैतला मात्र ते पटतच नसतं कलाचं म्हणणं, म्हणून अद्वैत थोडासा वेडावाकडा बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते ठीक आहे, ही टोपी कितीला आहे, आणि कला गाडीवर बसायला तयार नसते, कारण अद्वैत तिच्याशी वादच घालत असतो. तिला म्हणत असतो की तू ना वेगळी आहेस आणि मी वेगळा आहे, कारण मी परफेक्शन आहे आणि तुझ्याकडे ते अजिबात नाही, तुला मात्र कसंही राहायला आवडतं, हे अद्वैतचं म्हणणं असतं. कला म्हणत असते चांदेकर बासा आता खूप झालेलं आहे, असं त्याला बोलत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की बास झालं म्हणजे बघ. तेव्हा कला म्हणत असते हे बघ, तू जर माझ्याशी नीट बोललास तर मी येईल, अन्यथा मी येणार नाही. तेव्हा कलाला अद्वैत म्हणत असतो की खरेच चल, पण अद्वैतचं ती ऐकायलाच तयार नसते, कारण तिला राग आलेला असतो, कारण अद्वैत ज्या पद्धतीनं तिच्यावरती ओरडलेला असतो, ज्या पद्धतीनं तिच्याशी बोललेला असतो, ही गोष्ट तिला सहनच होत नसते. कलाचं असं म्हणणं असतं की तू मला माझा अपमान केलेला आहेस, कारण तू माझ्याशी नीट वागत नाहीस. हे कलाचं वेड्यासारखं बोलणं असतं. जेव्हा तू मला म्हणशील तेव्हा मी येईल, आणि ॲटिट्यूड दाखवत कला तिथं उभी असते. अद्वैतला मात्र ह्या गोष्टीचा राग आणखीच येत असतो, पण तो म्हणतो की चल आता खरे, कारण तुला जर मिसळ खायची असेल तर तिथे गेलंच पाहिजे. कला म्हणते अरे बंद झालं तरी स्टॉल मी पुन्हा उघडायला लावेल तुझ्यासाठी, माझा वशील आहे तिथं. तेव्हा तो म्हणतो की हो, खरे जे आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण मिसळ खाऊया. हे त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र
कला त्याला म्हणत असते की चांदेकर हे सगळं काय होतं आहे नक्की. आणि हे त्यांचं बोलणं चालू असतानाच कलाला मात्र खूपच छान वाटत असतं. अद्वैत आणि कला खूप छान असं एन्जॉय करत त्यांचं जे रुटीन आहे ते चालू झालेलं आहे. अद्वैत आणि कला दोघंही मस्त टपरीवरती बसून चहा पिलेले आहेत. कलाला अद्वैतचा हा जो स्वभाव आहे तो जरा जास्तच आवडलेला आहे. आणि त्याचबरोबर कलाचं असं म्हणणं आहे की चांदेकर हा जो वेगळा चांदेकर आहे तो मला आज बघायला मिळत आहे. काहीही झालं तरीही चांदेकरमधला हा जो स्वभाव आहे त्याच्या मात्र कला प्रेमातच पडलेली आहे. कलाचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही चांदेकर हा जो चांदेकर आहे तो मी कधीच पाहिला नव्हता. आज पहिल्यांदा मला हा चांदेकर पाहायला मिळत आहे, हे कलाचं म्हणणं आहे. शेवटी कला नाईलाजाने अद्वैतच्या जवळ येते आणि त्याला म्हणू लागते की चल चांदेकर. असं म्हणत कला आणि अद्वैत दोघंही आता जायला निघालेले असतात. कला आणि अद्वैतला खूप छान वाटत असतं, कलालाही छान वाटत असतं. आणि ते पुन्हा गाडीवर बसतात आणि अद्वैत म्हणतो चल तुला सांगतोच मी. आणि तुला भीती वाटत नाही आहे ना. मी मागच्या वेळेस तुला जंगलात जसं भॉ केलं होतं त्यावेळेस कशी घाबरली होती, मग आता कशी भीती वाटत नाही आहे, असं तो म्हणत असतो. आणि मग तो गाडीचा स्पीड वाढवतो. अद्वैतने गाडीचा स्पीड वाढवता क्षणी कला मात्र त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला घट्ट अशी पाठीमागून मिठी मारते. कलाने एक अलगद अद्वैतला मिठी मारलेली असते आणि अद्वैतला पण ते खूप छान वाटत असतं. अद्वैत पण तिला काहीच बोललेला नसतो की म्हणजे एवढी माझ्याशी चिटकून बसू नकोस किंवा काय. कलाने मिठी मारली तर अद्वैत शांतपणे तिला स्वतःच्या जवळ येऊ देत आहे. आणि इकडे नैनाने मात्र जे ठरवलेलं असतं त्या पद्धतीने तिनं आता काम सुरू केलेलं असतं. तिला आबांच्या कपाटातून पैसे चोरायचे असतात आणि त्यासाठी तिने सज्जही झालेली असते. नैना आबांच्या कपाटाच्या जवळ जाते आणि कपाटातील पैसे काढते आणि त्याचबरोबर ते पैसे घेते आणि म्हणते चला माझं काम झालेलं आहे, हे पैसे एकदा का मी सौरभच्या तोंडावर मारले की झालं. पण नैनाला माहिती नसतं की तिच्या पाठीमागे आता रोहिणी आहे. रोहिणी तिच्या मागावर आहे कारण नैनाचं जे भिंग आहे ते लवकर फुटणारच आहे, हे आपल्याला तर माहितीच आहे. कारण आता दिवस संपत आलेत, म्हणजे जवळजवळ 7वा महिना नैनाला लागलेला आहे. तरीही नैनाने तिला अजून तिचं जे चाललेलं कारस्थान आहे ते थांबवलेलं नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नैना ते पैसे घेऊन निघालेली असते आणि नैना ते पैसे घेऊन जात असताना समोर रोहिणी असते आणि रोहिणी तिला म्हणत असते की थांब, पण ती काही ऐकायला तयार नसते. नैनाने पैसे घेतलेले असतात आणि नैना पैसे घेऊन जात असतानाच तिथे सोबत असते ती म्हणजे तिथे रोहिणीने तिला पाहिलेलं असतं. इकडे कला आणि अद्वैत दोघंही निघालेले असतात आणि अचानक कलाला धक्का लागणार असतो. एक गाडी समोरून आलेली असते आणि अद्वैत गाडीवरनं उतरतो, कलाला वाचवतो आणि त्याचबरोबर त्या माणसाला मारायला पुढे जातो. पण जेव्हा अद्वैत त्या माणसाला मारण्यासाठी पुढे जातो तेव्हा मात्र कलाला एक वेगळाच धक्का बसतो. कारण अद्वैतने तिला वाचवलेलं तर असतंच, पण त्याचसोबत हेही दाखवून दिलेलं असतं की त्याचं तिच्यावरती किती जीव आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा त्या व्यक्तीने हेल्मेट काढलेलं असतं तेव्हा अद्वैतला धक्काच बसतो. कारण ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून अद्वैतचा कॉलेज फ्रेंड असतो आणि तो त्याच्या समोर आलेला असतो. खरं तर अद्वैतने त्याच्यावरती हात उचललेला असतो कारण तो गाडी व्यवस्थित चालवत नाही म्हणून अद्वैतला राग आलेला असतो. आणि जेव्हा त्याने हेल्मेट काढलेलं असतं तो उचललेला हात दोघं एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांशी बोलू लागतात. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कलाला विश्वासच बसत नसतो की हा चांदेकर मी कधीच पाहिला नाही. हे चांदेकरचं वेगळंच रूप मला पाहायला मिळतं आहे. कला आणि अद्वैत गाडीवरती एकमेकांना घट्ट अशी मिठी मारून निघालेले आहेत. हा त्यांचा जो रोमॅन्टिक अशी राईड सुरू आहे, जो दिवस आहे, म्हणजे अद्वैत कसा असायचा कॉलेजला असताना ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि इकडे नैनाने तर चोरी केलेली आहे, पण तिची चोरी मात्र आता रोहिणीने पकडलेली आहे. तर नैनाचं भिंग रोहिणी कसं सर्वांच्या समोर फोडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.